हाय हॅलो नमस्कार. मी दर्शना तांबोळी. राजश्री मराठीमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत. खरं तर गुगल हा एक असा शब्द आहे जो दिवसातनं 10 वेळा आपण प्रत्येकजण उच्चारत असतो की गुगल करूया, गुगलवर बघ काय दिसतंय. आता ना गुगल आई या नावाचा चित्रपट आपल्या सगळ्यांच्या भेटीला येतोय. काय करते ही गुगल आई नेमकी आणि काय या चित्रपटामध्ये घडतंय सगळं जाणून घ्यायचं. या सिनेमाची टीम आज माझ्यासोबत आहे. खूप स्वागत तुमच्या सगळ्यांचं राजश्री मराठीमध्ये. म्हणजे एकदम अनएक्सपेक्टेड टीम आहे ही. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रकारचं काम करून इथे आले आणि मला फार भारी वाटलंय तुमच्या सगळ्यांना इथे भेटून. सो कसे आहात गोविंद सर? आपसे कैसे हो? बहुत बढ़िया मैडम, चल रहा है? चल रहा है. ओके प्रणव काय म्हणतोस? आपके इसमें बोलो ना तेलुगु में तेलुगु में हाँ क्या बोलना तेलुगु में? कैसे हो? कैसे हो? చాలా చాలా బాగున్నాను. चांगला आहे मी. बहुत चांगला आहे. बहुत बहुत चांगलं आहे. हा काय म्हणतो प्रणव? मी पण छान, सेम टू सेम. माका बरा वाटतं हय येऊन. हा, मी तो माझ्या त्याच्या भाषेत सांगतो बोलला. येस प्राजक्ता. मलाही छान वाटतंय नवीन चित्रपटाच्या हो. निमित्तानं आज सगळेजण आम्ही आलेलो आहोत सो खूप भारी वाटतं. येस अश्विनी पहिल्यांदाच आली आहेस तू इथे? पहिल्यांदा आली. येस कशी आहेस? ऍक्च्युली मस्त. तुला बघून तर सगळ्यांनाच मस्त वाटतंय. Thank you. छान दिसतेस तू आणि Thank you so much. छान वाटतंय इथे. राजश्रीशी कनेक्ट आहेस पण आज कनेक्टेड वाटतंय. वाह, मस्त छान उत्तर होतंय. बट सर नाम ही इतना हटके है गूगल आई. ये एक ऐसा वर्ड है ना गूगल जो हम दिन में 10 बार जिसका प्रयोग करते हैं. आपके लिए ये मूवी की शुरुआत कब हुई आणि वाई गूगल आई ये नाम क्यों है मूवी का? गूगल है नाम फॉर एग्जांपल प्रेजेंट मैडम मदर कितना इम्पोर्टेंट हो. सो प्रेजेंट एवरीबॉडी की गूगल आई. Yes, पण ही शुरुआत कब हुई सारी मूवी की? मूवी की कंटेंट मूवी कंटेंट में गूगल आई बहुत ज़्यादा इम्पोर्टेंट से है. अच्छा. या वो चिल्ड्रंस फॉर एग्जांपल घर से 8 साल पोते 9 साल पोते 10 साल पोते और मोबाइल देखते हैं. देखने के टाइम में वो पापा फादर मदर वो दे नको नको ऐसा देख नको बोलना वही नहीं सुने रहे. सो गूगल आई परफेक्ट यूज करते कैसा चलता, गूगल आई गलत यूज करते ज़िंदगी कैसा चलता. सो एक कलाकार फैमिली एक प्रॉब्लम लॉक आने के बाद में गूगल आई यूज करते कैसा वही बाहर आता है. प्रॉब्लम से So बाहर प्रॉब्लम आने से के बाहर लिए. आता है ऐसा. दैट्स वाई रीज़न है ये गूगल आई के लिए. दैट्स वाई मैं गूगल आई डाले. नाम आहे. आणि मी ट्रेलर बघितला ना त्याच्यामध्ये शेड्स आहेत. म्हणजे सुरुवातीला स्ट्रगल दिसतो एका डिरेक्टरच्या त्याच्या स्क्रिप्टसाठी प्रोड्युसर मिळवायचा. हैदराबादला गेल्यावर तिथे घडणारी गोष्ट ही सगळी वेगळीच आहे. तुम्ही ज्या तिघांनी या चित्रपटाबद्दल ऐकलं प्रणव काय सगळ्यात पहिले रिॲक्शन्स होते तुझे? काय कुठले स्ट्रगलिंगचे दिवस आठवले का आपले? स्ट्रगलचे दिवस तर आपले गोडच आहेत तर त्याच्यामुळे तसं ते तर आठवतातच नेहमी. पण ना तू खूप मस्त मुद्दा मांडला यार. मला ना हे सांगायचं होतं पण आत्तापर्यंत कधी तसं संधी नाही मिळाली. पण ना ह्या सिनेमात गंमत तीच आहे यार. एक त्याचं टीजर आणि ट्रेलर ह्याची स्टाईलच ती आहे. ते ना सुरुवात एका वेगळ्या ह्याच्याने करतात आणि नंतर आपल्याला एकदम धक्का देऊन सांगतात की बघा ह्याच्यात हे पण आहे म्हणून. सो ही गोष्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाची होती. त्यांची स्टाईल आणि त्यांच्याकडनं काहीतरी नवीन मिळणं आणि ते आपण घेणं. कारण काय होतं ना बऱ्याचदा आपण असं म्हणतो की साऊथचा सिनेमा आपण पाहिला खूप छान होता, अप्रतिम होता, अरे काय भारी होता यार एकदम. पण ना मग ते ठीक आहे, ते त्यांच्याबरोबर काम केल्यानंतरच ते जास्त चांगल्या पद्धतीनं आपल्याला कळेल ना. सो माझ्यासाठी ही एक मोठी गोष्ट होती, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की त्यांच्याबरोबर मला पुन्हा काम करायला मिळते. तर प्रीतमच्या निमित्तानं केलं होतं तेव्हा काही गोष्टी कळल्या होत्या. पण आत्ता मात्र या निमित्तानं सुद्धा आणखीन काही गोष्टी शिकूया ह्याच्यासाठी मी हा सिनेमा सगळ्यात पहिल्यांदा त्याला होकार दिला. आणि कलाकाराची व्यथा आहे. मला असं वाटतं ना हे प्रत्येक दिग्दर्शकाचं मराठीतल्या दुःख आहे की त्याला ना चांगले स्क्रिप्ट असून किंवा खूप टॅलेंट असून सुद्धा त्यांना निर्मातेच निर्माते मिळत मिळत नाहीत. नाही. right. आणि जे मिळतात ते काही फार धड नसतात. सो बऱ्याचदा ना ते बिचारे मग काय करतात स्वतःच्या खिशातनं पैसे टाकतात आणि सिनेमे करतात. आपल्याकडे बऱ्याच लोकांचे सिनेमे हे स्वतः प्रोड्यूस केलेले दिग्दर्शकांचे पहिले सिनेमे बरोबर आहेत. बरोबर. आणि तेच दुःख या सिनेमाच्या माध्यमातून आम्ही मांडतोय. पण फक्त हे दुःख नाही आहे. मला असं वाटतं की हा त्यातला एक सबट्रॅक आहे. मुख्य त्याचं जे कथानक आहे ना ते वेगळंच आहे. आणि तेच तर ट्विस्ट आहे ना त्यांचा की काय होतं ना की बघ मी कोकणातला आहे तर राईस मला पण आवडतो बरोबर, भात मला पण खायला आवडतो. पण त्यांची बिर्याणी आहे
सो ती ह्या निमित्तानं मराठीमध्ये प्रत्येकाला खायला मिळणार आहे. सो मला असं वाटतं की प्रकार वेगळा आहे, तो नवीन आहे आणि ऑथेंटिक माणसांनी बनवलेला आहे. त्याच्यामुळे जे साऊथ सिनेमे पाहण्यासाठी वगैरे आपण नेहमीच गर्दी करतो, तर आता ते स्वतःच येऊन मराठीमध्ये सिनेमा करतात. तर ह्याच्यासारखी अपॉर्च्युनिटी आपण का सोडा? Absolutely. खरं आहे. Yes. So- प्राजक्ता, जेव्हा पहिल्यांदा तू स्क्रिप्ट वाचलीस, काय सगळ्यात जास्त कोणती गोष्ट तुला क्लिक झाली यातली? माझी याच्या आधीची भूमिका कंप्लीट वेगळी होती, महाराणी येसुराणी साहेबांची, आणि हा झोन कंप्लीट वेगळा आहे. हो. सो मी फक्त एकच मीटिंग केली सरांसोबत आणि तिथेच आमचा हा प्रोजेक्ट डन झाला. सो सरांचा खूप जास्त विश्वास होता माझ्यावर की मी लहान वयाची असूनसुद्धा एक मॅच्युअर्ड वुमेनची भूमिका खूप छान करू शकते. सो एक सरांचा खूप जास्त विश्वास होता. आणि स्ट्रॉंग कॅरेक्टर आहे. कल्याणी नावाची भूमिका करते मी. आमचं एक लव्ह सॉन्ग आहे की हो. याच्यामध्ये खूप छान सरांनी लोकेशन्स घेऊन खूप छान ते शूट केलेलं आहे. महाराष्ट्रात सुरू झालेली ही स्टोरी कसा त्या फॅमिलीला प्रॉब्लेम येतो आणि ती हैदराबादमध्ये जाऊन ती संपते, अशा पद्धतीचं एक सगळं कथानक आहे. खूप छान स्टोरी आहे, कॉमेडी आहे, तितकीच फाईट सिक्वेन्स आहे आमचा हो, त्याच्यामध्ये, emotions पण आहेत. इमोशन्स आहेत. सो मला असं वाटतं की जरी ते साऊथ फिल्म इंडस्ट्रीला बिलॉंग करत असले तरी त्यांना आपल्या मराठीत येऊन मराठी कलाकारांना घेऊन चित्रपट काढावा, ही गोष्ट वाटते, ही मला असं वाटतं खूप मोठी गोष्ट आहे. क्या बात. येस, अश्विनी. पहिल्यांदा मी जेव्हा सरांना भेटले तेव्हा आमचं हाय हॅलोच्या पुढे काही कन्व्हर्सेशनच जात नव्हतं. भाषेचा प्रॉब्लेम, हां. फॅक्ट आहे ना, सेम ना. हां. आणि पण म्हणजे माझ्या करिअरची सुरुवात हैदराबादमध्ये झाली होती. रामोजी फिल्म सिटीच्याच 2 फिल्म्स मी केल्या होत्या. पहिली फिल्म म्हणजे चेहऱ्याला मेकअप लावून पहिल्यांदा मी कॅमेरासमोर उभी राहिले होते, ते बिन पैशाचा तमाशा आणि वाला हवे तो सच्चू बोल, रामोजी फिल्म सिटीच्या दोन्ही फिल्म होत्या. तर या पहिल्या भेटीत मला एवढंच कळलं की हैदराबादमध्ये शूट आहे. तिथे मी ओके डन. आणि मग जेव्हा त्यांनी मला गोष्ट सांगितली, त्यांनी एक मराठी लेखक आहे त्याच्याबरोबर आणला होता, त्यामुळे गोष्ट वाचूनच मला माझं स्थान कळलं त्या पिक्चरमध्ये काय असणार आहे. जे फार नाही आहे पण जे आहे ते करेक्ट टोचणार आहे. म्हणजे आता ट्रेलर रिलीज झाल्यावर ट्रेलर चांगला गाजतोय आणि जे आपले अत्यंत जवळचे मित्र असतात ते इमिजिएटली मेसेज करून सांगतात, यार कितनी कमीनी आहे तू. म्हणजे ते एकदा माहिती आहे मध्ये तो ॲटिट्यूड किंवा त्या दिसतोय, कॅरेक्टरचं माज वगैरे ते व्यवस्थित पोचतंय. तर तीच मजा आहे की हे सगळे गोड लोक आहेत, त्याच्यामध्ये जो काय एक स्पाइस म्हणजे एक तोंडी लावायला कसं लोणचं लागतं आणि त्यांनी एक चव छान होते जेवणाची, तसं माझं कॅरेक्टर आहे. आणि मग आता का सोडायचं ना ते कॅरेक्टर. खरं आहे. त्यामुळे आय ग्रॅब्ड इट. बट सर, ये मराठी में मूवी बनाई जाए, इसके पीछे किसकी थिंकिंग है? किसका सपोर्ट मिला है आपको? अच्छा सपोर्ट मिला है. मराठी में पिक्चर అంటే एक्चुअली मेरा दिस इज़ द 6th फिल्म. या. मेरा फर्स्ट फिल्म नहीं, उतना मेरे को प्रॉब्लम किधर भी नहीं आते. उड़ीसा में किया, तेलुगु में किया, मलयालम में किया, मराठी में किया. सो प्रोफेशनल वेज मेरे को बहुत एक्चुअली एक सब्जेक्ट में पिक्चर फॉर एग्जांपल स्क्रिप्ट में दिमाग में आते हैं ना एवरीथिंग, किधर से हीरो कैसे करना, हीरोइन कैसे करना, एवरीथिंग मैं दिमाग में पूरा मैं लिखता हूँ. हाँ. सो शूटिंग टाइम में प्रॉब्लम नहीं है. थोड़ा थोड़ा भाषा का प्रॉब्लम కూడా मेरे को नहीं है, बिकॉज ऑफ प्रणव सर, प्रोजेक्ट मैम, अश्विनी मैम एंड माधव सर सही छोटी मूलगी. मेरे को అంటే फर्स्ट डे शूट टाइम లో थोड़ा फर्स्ट शॉर्ट टाइम में क्या करते हैं, कैसे करते हैं, लैंग्वेज प्रॉब्लम एंड मराठी अलगे एंड तेलुगु अलगे. सो मेरे को क्या प्रॉब्लम, 5-6 भाषा है अंदर में, क्या बात करते मेरे के सामने रहे. खाली हिंदी बात किए तो ओके, मलयालम सम टाइम मलयालम उसको बोल रहे हैं, सम उड़ीसा बोल रहे हैं. अरे क्या सर, वो प्रणव सर, प्रोजेक्ट सर बोलो सर बोल रहे. सो मैं क्या बोलिए, मैडम जी तुम तिकड़ी जाओ, तिकड़ी जाओ, तिकड़ी से इकड़ी आओ. सो ना सोलर दे చెప్పు, మిక్స్ చెప్పు తెలుగు, सोलर द तमिल, इकड़ी मराठी, आओ हिंदी.
ही 4 लँग्वेज चित्रपटाबरोबर तुम्ही भाषाही शिकला आम्ही ऍक्च्युली खूप भाषा ऐकल्या आणि बोललो मराठीच. ते ऐकावे जनाचे करावे करावे मनाचे, मनाचे. साधारण तसं आम्ही केलेलं आहे इथे. हा बट उसको थोड़ा मैं बोली उसको समझ गया था, भाषा प्रॉब्लम नहीं है, मेरे को एक कोड भाषा है वो कह टेक सो मेरे को बहुत बहुत अच्छे सर को गुड सपोर्ट किया एंड मराठी में फिल्म मेरे को अभी तक मराठी करेंगे ऐसा मेरे को आइडिया नहीं है, ये मराठी मेरा लैंग्वेज नहीं है, ऐसा मेरे को आइडिया नहीं है. मैं मराठी फिल्म मराठी आदमी मराठी मानसा टाइप पे मैं पिक्चर फिल्म है. बहुत बहुत रियल आई एम टेलिंग आई एम वेरी वेरी हैप्पी टुडे. फिल्म इज द वेरी कंटेंट इज द वेरी गुड. इतना परफॉर्मेंस पिक्चर में मैं देख के घूस बम्स आता हैंड में. इतना परफॉर्मेंस मराठी लैंग्वेज मालूम नहीं है आदमी ऐसा पिक्चर करेंगे, डायलॉग्स ऐसा देखेंगे, ऐसा पिक्चर देखने के बघाने के बाद में मालूम. अगदी त्यांनी डायलॉगचा उल्लेख केला. खरं तर फार सुंदर डायलॉग आहेत की छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे आणि असे बरेच डायलॉग आहेत या चित्रपटामध्ये. प्रणव, तुझ्याकडनं जाणून घ्यायला आवडेल, आत्तापर्यंत तू वेगवेगळ्या भूमिका करताना आम्ही तुला पाहिलेलं आहे, आधीपेक्षा आत्ता जे करतोयस कसं वेगळं आहे आणि काय सगळ्यात जास्त भावून गेलं त्या कॅरेक्टरबद्दलचं? आत्ता जे मी करतोय ना, हा जो सिनेमा आहे याच्यात ॲक्शन आहे, सो ती माझ्याकरता अतिशयच वेगळी होती. म्हणजे ॲक्शन म्हटल्यानंतर आपण अभिनय सुरू करायचं एवढंच मला माहिती होतं, पण त्याच्या पलीकडे आपण ॲक्शन करू स्वतः असं कधी वाटलं नव्हतं मला. पहिल्यांदाच मी एका कुटुंब म्हणजे एक मला लहान मुलगी आहे वगैरे इथपर्यंत आता माझी मजल पोचली आहे. पूर्वी कसं होतं की तो एकटाच बाबा तू काहीतरी तुझं बघ म्हणून, पण असं न करता आत्ता एक हिरोईन असणं, त्याच्या पुढे जाऊन लग्न झालेलं असणं आणि आता एक मुलगी पण असणं, इथपर्यंत माझी प्रगती याच्यामध्ये झालेली आहे. सो हे माझ्यासाठी अतिशय वेगळं होतं. मला खरंच माहिती नव्हतं की मी हे कशा पद्धतीने करेन. आणि या सिनेमातनं मला अतिशय भावलेली गोष्ट ही आहे, मी जसं मगाशी म्हटलं तसं, की ही ना एका कलाकाराची गोष्ट आहे. ही गुगलची गोष्ट जरी असली किंवा तुम्हाला काय प्रॉब्लेममधनं बाहेर काढतं वगैरे जरी असलं तरी सुद्धा ना ही एका कलाकाराची गोष्ट आहे. एक कलाकार आतून किती स्ट्रगल करत असतो आणि किती त्याला असं सातत्याने वाटत असतं की तो कुठेही कितीही मोठा झालेला असला, कितीही तो मोठं काम करत असेल, छोटं काम करत असेल, तरी सुद्धा त्याला सतत असं वाटत असतं की मी कॅमेऱ्याच्या समोर कधी येईन, मी माझा परफॉर्मन्स कधी करेन, मी स्टेजवर कधी जाईन, लोक मला कधी सांगतील की अरे यार तू अप्रतिम काम केलंस. याकरता कलाकार माणूस हा वाटेल त्या गोष्टी करत असतो. तो काम जरी करत असलं तरी सुद्धा बॅक ऑफ द माइंड त्याच्या हेच सुरू असतं की यार मी स्टेजवर कधी जाईल. सो मला असं वाटतं प्रत्येक माणसात लपलेला कलाकार असतो आणि तो बाहेर निघण्याचा प्रयत्न करत असतो. तसाच हा पण आहे. ह्याला सुद्धा स्वतःचा सिनेमा फक्त दिग्दर्शित करायचा आहे इतकंच त्याच्या डोक्यामध्ये स्वप्न आहे. माझा सिनेमा प्रेक्षकांसमोर कधी येणार याच्यासाठी झटणारा माणूस आहे आणि असे असंख्य लोक मी पाहिलेली आहेत. सो मला त्यांच्याबद्दल नेहमीच असं वाटायचं की यार ह्यांच्यासाठी काहीतरी करायला पाहिजे. सो मला असं वाटतं की हे पात्र मला करायला मिळणं आणि ह्या पात्रातली ही गोष्ट मला सगळ्यात जास्त भावणारी आहे. आणि थँक्यू सो मच की हे पात्र मला दिलं तुम्ही आणि मी देवाचा आभार मानेन की हे पात्र मला करायला मिळालं. ही आपल्या प्रत्येक कलाकाराची व्यथा आहे. सो मला ही गोष्ट खूप अगदी खरं, 100% खरं बोललास तू. प्राजक्ता, कशी आहे ही आई नेमकी? खूप छान आई आहे, खूप स्ट्रॉंग आई आहे. आणि जेव्हा जेव्हा कुटुंब तिचं अडचणीत आहे तर तेव्हा ती मागचा पुढचा कुठलाच विचार न करता स्वतः तितकीच खंबीरपणे उभी राहते आणि तिच्या फॅमिलीला सुद्धा तितकीच खंबीरपणे उभी करते. इतकं स्ट्रॉंग ते कॅरेक्टर आहे. मी जसं म्हणाले की माझं वय लहान आहे पण त्या कॅरेक्टरचं एज मोठं आहे कारण एक लहान मुलीची आई आहे ती. मी असं म्हणेन की ॲज अ को आर्टिस्ट म्हणून प्रणव दादाने मला खूप जास्त हेल्प केली कारण आईची भूमिका साकारायची तर मातृत्वाची जाणीव पाहिजे. आणि ही जी गोष्ट आहे ती खरी गोष्ट आहे. म्हणजे स्वतः गोविंद सर आहेत किंवा त्यांची वाईफ कल्याणी जी त्यांची रिअल वाईफ आहे तिची भूमिका मी साकारते आहे. त्यांची मुलगी आहे लिखिता. सो ही सगळी रिअल स्टोरी आहे आणि आम्ही जेव्हा शूटिंग करत होतो तेव्हा हे सगळे रिअल कॅरेक्टर्स आमच्या समोर होते. त्यामुळे तिथून मला खूप छान सपोर्ट मिळाला हा रोल करताना. आणि
मी असं म्हणेन की कुठेतरी माझी आधीची भूमिका पण एक स्ट्रॉंग वुमेनची हो, होती, हो, हो. त्यामुळे तो मला इथे कुठेतरी सपोर्ट मिळाला. जसं तू मघाशी उल्लेख केला की छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख चित्रपटात तुम्हाला ट्रेलरमध्ये हो, बघायला हो. मिळतो. सो तसाच एक सोशल मेसेज की जो शिवाजी महाराजांनी संपूर्ण जगाला दिला, असाच एक सोशल मेसेज सरांनी या चित्रपटात दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि आमचे जे डिरेक्टर आहेत गोविंद वराह सर, फिल्मचे जे प्रोड्युसर आहे दिवाकर रेड्डी सर, यांची एक खासियत मी या निमित्तानं सांगेन की हे दोघेही छत्रपती शिवाजी महाराजांना आदर्श मानणारे आहेत. म्हणजे आपण असं म्हणतो की महाराष्ट्रात खूप शिवभक्त, शंभूभक्त आणि शिवकन्या आहेत, पण जेव्हा आम्ही साऊथमध्ये शूट करत होतो तर तिथे सुद्धा ते लोक तितकंच शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांना मानतात. सो आणि आम्ही आता प्रमोशनची एवढी धावपळ चालू आहे, तर सरांचं प्रत्येक स्पीच हे, प्रत्येक वाक्य हे छत्रपती शिवाजी महाराज की जय याने सुरुवात होतं. सो जरी साऊथमध्ये शूटिंग करत असलो, त्यांच्या भाषेत शूटिंग करत असलो, तरी असं कधीच कुठे वाटलं नाही की आपण कुठेतरी वेगळ्या लोकांमध्ये शूटिंग करतोय, कारण सगळेजण महाराजांच्या विचारांवर चालणारे होते. Right. खूप छान वाटलं शूटिंग करताना, एक्सपिरियन्स खूप छान होता. आधी नॉर्मल स्टोरी सुरू होते, खूप क्यूट सिम्पल आमचे सीन आहेत. नंतर एक वेगळा झोन, एक खूप इमोशनल झोन, आणि फिल्मचा क्लायमॅक्स म्हणजे तर फार वेगळा आहे. Right. म्हणजे तो शेवटचा 20 मिनिटांचा पिरियड प्रेक्षकांना डोळ्याची पापणीही हलवून न देणारा आहे. आणि आपल्या फिल्ममध्ये नेपाळमधले सुद्धा काही कलाकार आहेत की ज्यांनी विलनचं काम केलेलं हो, आहे. हो. त्यांच्या अपोजिट मी फाईट सिक्वेन्स शूट केला. इंडियातले जे टॉपमोस्ट फाईट मास्टर्स आहेत त्यांनी आमचा तो फाईट सिक्वेन्स शूट केला. सो सरांनी फक्त महाराष्ट्र किंवा फक्त साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधले कलाकार घेऊन हा चित्रपट बनवला नाही, तर ऑल ओव्हर जगामधले सगळे कलाकार घेऊन चित्रपट बनवला आहे. म्हणजे सरांचा अट्टहास होता की डबिंग आपण पुण्यात करायचं, पण फिल्मचं जे DI किंवा कलर करेक्शन आहे ते आपण केरलामध्येच करायचं. किंवा जशी ही महाराष्ट्रात ही फिल्म रिलीज होणार आहे तशीच ती हैदराबादमध्ये त्यांच्या लँग्वेजमध्ये सुद्धा रिलीज होणार करणार आहे. आहे. हो. काही शोज अमेरिका आणि दुबईला सुद्धा सरांनी लावलेले आहेत. सो कॉमेडी, मसाला, फाईट सिक्वेन्स आणि एक सोशल मेसेज, असं एक फुल कॉम्पॅक्ट एक छान प्रॉडक्ट तयार झालेलं आहे. आणि ते आता 26 जुलैला तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. येस. अश्विनी, पोलिसाची भूमिका खरं तर त्या वर्दीमध्येच तो सगळा ऑरा आहे. जी भूमिका तू या चित्रपटात साकारतेस, ग्लिम्स आम्ही बघतोय ट्रेलरमध्ये. मला तू सगळ्यात आधी हे सांग की जेव्हा ती वर्दी घातली तेव्हा काय फिलिंग होतं? अगदी खरं सांगायचं तर वर्दी घातली ना की पहिली जाणीव होते जबाबदारीची. जबाबदारी नाही. कारण ड्युरिंग लॉकडाऊन मी आणि आपले काही कलाकार मित्र, आनंद इंगळे यांचा तो इनिशिएटिव्ह होता. आनंद इंगळे, विजय पटवर्धन आणि आम्ही ड्युरिंग लॉकडाऊन पोलिसांसाठी खूप काम केलं. म्हणजे ही अजिबात मोठेपणाची गोष्ट सांगत नाही आहे मी. एक सामाजिक भान प्रत्येकाला असलं पाहिजे, त्याच जाणीवेतनं आम्ही केलं. लोकांनी आमच्यापर्यंत मदत पोचवली, ती आम्ही पोलिसांपर्यंत पोचवली, आम्ही इतकंच केलं. पण पोलिसांच्या खूप जवळनं त्यांचं जगणं बघता आलं ड्युरिंग लॉकडाऊन. त्यामुळे पोलिसांबाबत खूप जास्त रिस्पेक्ट, खूप जास्त त्यांच्या जीवनाबद्दल एक क्युरियासिटी जी असते, प्रत्येकालाच असते की हे वर्दीशिवाय हा माणूस कसा असेल आणि वर्दी घातल्यावर हा माणूस कसा असेल, तर ते मी खूप जवळून बघितलं. त्यामुळे पहिल्यांदा वर्दी चढवली तेव्हा पहिलं काय वाटलं तर जबाबदारीची जाणीव. पण फक्त मजा अशी होती की सिनेमासाठी ही वर्दी जेव्हा चढवतो तेव्हा पोलीस म्हणून जबाबदारीची जाणीव आणि एक कलाकार म्हणूनही तेवढीच मोठी जबाबदारी Right, अंगावर right. पडते. कारण का तिथे फक्त सुपर कॉप म्हणून चालत नाही, तर त्या कथानकात आपलं जे स्थान आहे ते आपल्याला निभवायचं बरोबर, असतं. बरोबर. पण वर्दीचा जो इटसेल्फ तू म्हणलीस ऑरा, ऑरा. त्याच्या पुढे जाऊन कॅरेक्टरला गरजेचा असलेला माज, ॲटिट्यूड, तो कॅरी करणं आणि तो सतत ठेवणं. कारण ना आपण एक एंट्री घेऊ शकतो माझात किंवा एक ॲटिट्यूडमध्ये असं केलं रील वगैरे असं होऊ शकतं, पण थ्रू आउट सांभाळणं. टिकवणं हो. हे मला असं वाटलं होतं की आपला ॲरोगन्स तर काय आपल्याकडे पुरेपूर आहे, पण सगळंच खरं सांगते. अगं कसं लपवणार. पण मोठी गोष्ट लपता येत नाही ना, लपवता येत नाही, असं झालंय. ओके. पण आता असं आहे
पण ते कॅरी फॉरवर्ड करणं एक कलाकार म्हणून, तू खूप हसतोयस, गप्प बस. एक कलाकार म्हणून ते थ्रूआउट कॅरी करणं वॉज अ टफ थिंग. आणि त्याच्याबरोबर अजून बऱ्याचशा गोष्टी म्हणजे तपास करतोय. या चित्रपटाच्या निमित्ताने अख्खा कचरा डेपो उचकलेला आहे मी. ओ हो, ते जे तू कचरा डेपो जो ट्रेलरमध्ये गाडी जाऊन थांबते ती माझी असते. आणि अच्छा. त्याच्यानंतर मी जो काय खरं खरं real. हिरो हिरोईनला डिरेक्टर कुठेतरी केरलाला रोमॅन्टिक सॉन्ग करायला नेतो, पोलिसांना अरे, नेतो पहिल्यांदा नेलं मॉर्ग मध्ये. कोण? चुप रे. नाहीतर आतापर्यंत मला कुठेतरी मी कुठल्या तरी कोपऱ्यातच जिकडे धड म्हणजे एखादा हॉटेल आहे नाही अशाच ठिकाणी शूट केलंय. हो, पण मला कचरा डेपो, रणरणते, हैदराबादमधलं ऊन सगळ्यांना परिचित आहे. त्या रस्त्यावर पळापळ, साधारण यांना रिअल लोकेशनची भयंकर हौस. म्हणजे ॲक्च्युली ही खूप चांगली गोष्ट आहे हे करायला मिळणं. पण जेव्हा ते शूट चाललेलं असतं ना पत्र्याच्या शेडमधलं पोलीस स्टेशन वगैरे, अरे देवा, सगळा तो पोलीस आणि त्याच्यात ती वर्दी आणि त्यात ते बूट, नाही तर वर्दी पडवडली असे बूट असतात अगं पोलिसांचे, ते घालून चालणं मुश्किल, ते घालून पळायचं वगैरे. तर एकूणात हे सगळं जमलंय आपल्याला असं थोडंसं वाटतंय. असं सरांना वाटतंय, सरांनी सांगितलं की चांगलं जमलंय, त्यामुळे बरं वाटतंय की मेहनतीचं एक फळ मिळाल्यासारखं वाटतंय. फक्त Actually. पण ते प्रेक्षकांनी बघायला पाहिजे, म्हणजे खरंय. मग ते फलद्रूप होईल ते. बरोबर आहे. आणि जेव्हा अशा प्रकारचे सिनेमे असतात ज्याच्यामध्ये इमोशन सुद्धा आहे, फाईट सिक्वेन्स आहे, कुठेतरी डिरेक्टरचं त्याच्यामध्ये एक सांगायचं राहिलं, बरोबर आहे, इमोशन्स आणि हे, पण हा क्राईम थ्रिलर आहे. इट्स अ सस्पेन्स क्राईम Crime thriller. थ्रिलर. म्हणजे इट्स जे नुसतंच गोडगोड नाही आहे, अत्यंत तिखट आणि एकदम आरपार भेदणारा चित्रपट आहे हा. थ्रिलर जोरदार आहे याच्यात. आणि अशा गोष्टी म्हणजे त्या आपल्या स्क्रिप्टच्या प्लॉटला चिकटून राहण्यासाठी किंवा जे रायटरचं आणि डिरेक्टरचं विजन आहे ना ते स्क्रीनवर साकारण्यासाठी कुठेतरी त्यांच्याकडनं आलेलं ब्रीफसुद्धा आपल्याला इम्पॉर्टंट ठरतं. सो थ्रूआउट गुगल आईच्या प्रोसेसबद्दल मी विचारीन, सरांकडनं आलेली कोणती एक गोष्ट किंवा कोणतं एक ब्रीफ तुम्ही तुमचं कॅरेक्टर करताना किंवा तो सिनेमा पूर्ण होईपर्यंत लक्षात ठेवलं तर ते काय होतं प्रणव? माझ्यासाठी ते सोपं काय आहे माहिती आहे का, कारण मी या सिनेमामध्ये गोविंद नावाचं कॅरेक्टर करतो. यांचं नाव गोविंद आहे. गोविंद, हो बरोबर. त्यांच्या बायकोचं नाव कल्याणी आहे. जे पात्र माझ्या बायकोचं आहे, त्यांच्या मुलीचं नाव लिखित आहे. सो माझ्या मुलीचं नाव लिखित आहे. सो ही यांची स्वतःची गोष्ट आहे. ते स्वतः दिग्दर्शक सुद्धा आहेत. बरोबर. सो ती गोष्ट त्यांची आहे. सो माझ्यासाठी काय होतं ना की ते जे सांगतायत ते फक्त ऐकणं आणि ते डिलिव्हर करणं एवढीच फक्त माझ्यासाठीची महत्त्वाची गोष्ट होती का. आणि स्वतःचंच पात्र असल्यामुळे तेच जगत असल्यामुळे आणि मला ते दिसत होतं त्यांचा जो पॅशन होता सांगण्याचा वगैरे. सो मला असं वाटतं ना की हीच गोष्ट मला त्यांना फॉलो करणं ही एकमेव गोष्ट मी या सिनेमामध्ये केलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे पात्र चांगलं झालं ना तर त्याचं संपूर्ण श्रेय हे Because ते यांचं समोरच असेल. होते, right. ते सगळं श्रेय यांचं असेल. आणि जर का काही चुकलं असेल काही असेल तर ते माझं असेल की मी जे यांच्याकडनं पिक करू शकलो नसेल. फॉलो एकच गोष्ट हे सांगतील ते. येस प्राजक्ता. मी असं म्हणेन की हा चित्रपट जेव्हा आम्ही मागच्या वर्षी शूट करायला सुरुवात केली तर सरांचं मन खूप मोठं आहे, त्यामुळे त्यांनी मला नाही सगळ्याच कॅरेक्टर्सना खूप फ्री हँड दिला होता. म्हणजे तुम्ही जर फिल्ममधले लोकेशन्स पण बघितले असतील तर की केरळमध्ये जे 3,500 फूट उंचीवर असलेलं लोकेशन आहे की जसं आपल्याकडे महाबळेश्वर आहे, जिथे आपल्याकडे महाराष्ट्रात महाबळेश्वर आहे थंड हवेचं ठिकाण म्हणून, तर तसं तिकडे साऊथ इंडियामध्ये ते फेमस लोकेशन आहे कोडाई कॅनल असे ते लोकेशन आहे. आणि जिथे खूप चहाचे मळे, खूप ऊन, खूप पाऊस वगैरे असं खूप सुंदर लोकेशन्स होते. म्हणजे ना आमच्या प्रोड्युसरने कुठे एक हात मागे घेतला किंवा डिरेक्टरने कुठे कॉम्प्रोमाइज नाही केलं की आपल्याला असं शूट करायचे आणि ते आपण आता वेळ संपते, शिफ्ट संपते म्हणून आपण ते कसं तरी करूयात आणि पटकन उरकूयात. सो सरांनी खूप फ्री हँड दिला की आपल्याला अशी स्टोरी शूट करायची आहे, अशी स्टोरी लाईन आहे, तर ते अशा पद्धतीने तुम्हाला जसं जमेल तसं ते करा. म्हणजे कुठेही टेन्शन नव्हतं आम्हाला की की हेच केलं हेच पाहिजे. करायचंय हां. तेच करायचंय. म्हणजे मी एक सिम्पल उदाहरण देईल की रामोजी फिल्म सिटीच्या शेजारी एक कलानगर म्हणून एरिया आहे, तर तिथे साऊथचे जे सगळे मोठे मोठे सुपरस्टार आहेत प्रभासपासून सगळेच, तर तिथे ते शूट करतात. आणि तो एरिया लाईक स्लम एरिया आहे. सो तिथे आम्ही जेव्हा फर्स्ट टाइम गेलो तर मला असं वाटलं की यार इथे आपल्याला शूट करायचं आहे.
पण सर खूप कॉन्फिडंट होते की नाही इथेच आपल्याला शूट करायचं आणि हे रिअलिस्टिकपणा जो आहे तो आपल्याला फिल्ममध्ये रिअलमध्ये दाखवायचा आहे. सो सरांचा तो कॉन्फिडन्स आमच्याकडून आमचं ते काम करून घेत होता. त्यामुळे ते बघायला पण प्रेक्षकांना खूप भारी वाटणार. क्या बात. येस अश्विनी. ॲक्च्युली ना सर कॅप्टन ऑफ द शिप त्यांना ना पिक्चर दिसत होता, भाषा वगैरे सोडून दे, पण त्यांना तो पिक्चर करेक्ट दिसत होता. आणि स्पेशली माझं जे कॅरेक्टर होतं ते बहुतेक मला असं वाटतं ते त्यांचं फेवरेट कॅरेक्टर होतं. कारण त्यांनी हो त्यांचं फेवरेट कॅरेक्टर होतं. हे पहा तुम्ही त्यांचे रिफ्लेक्शन्स आहात. तुम्हाला तुमच्या फेवरेट दोघांची मैत्री खूप जुनी आहे का? नाही तो नव्याने छळू लागलाय मला. हा म्हणजे मला असं वाटतं की खूप जुनी मैत्री आहे रादर मगाशी तो म्हणला ना ऍक्शन म्हणल्यावर अभिनय करायचा, तेव्हा मला असं म्हणावंसं वाटत होतं की आता तू ऍक्शन म्हण आणि आम्ही अभिनय करतो, अशी लवकरच वेळ यावी अशी माझी इच्छा आहे प्रणवच्या बाबतीत. इतकं माझ्या होप्स आहेत तुझ्याकडनं बघ प्रणव. हां, तर या कॅरेक्टर बाबत तर सरांना पिक्चर दिसत होता आणि हे जे पर्टिक्युलर कॅरेक्टर आहे ना हे फक्त त्यांनी मला सांगितलं होतं की ॲटिट्यूड बेस्ड कॅरेक्टर आहे. त्यांना साधारण आमच्या पाठांतराविषयी आणि आमच्या मराठीविषयी खात्री होती की हे आम्ही बरे बोलतो आणि आम्हाला पाठही लवकर होतं. पण ॲटिट्यूड, कारण एक पोलीस ऑफिसरचा ॲटिट्यूड ना प्रत्येक कॅरेक्टर वाईज बदलू शकतो. की म्हणजे आता ही एक आई आली माझ्याकडे तर मी तिच्याशी वेगळ्या ॲटिट्यूडनी बोलेन. जर का मुलीचे बाबा आले तर मी वेगळ्या ॲटिट्यूडनी बोलेन. गृहमंत्री आहेत त्या ह्याच्यामध्ये एक मोठं कॅरेक्टर आहे गृहमंत्र्यांचं जे आमच्या प्रोड्युसरनीच प्ले केलं आहे की त्यांच्याशी मी वेगळ्या ॲटिट्यूडनी बोलेन. पण आपल्या डोक्यात जे ॲटिट्यूड आहेत ना की मी हिच्याशी प्रेमाने बोलेन तर ते करेक्ट चुकीचं आहे. त्यांनी मला प्रत्येकासाठी वेगळा ॲटिट्यूड वापरायला दिला. म्हणजे जे ऑब्वियस असतं की आता मी हिच्याशी प्रेमाने बोलेन तर नाही, मी हिच्याशी प्रेमाने नाही बोलायचं. किंवा गृहमंत्र्यांशी जर का मी रिस्पेक्ट देऊन बोलेन तर काही गरज नाही आहे, तू तुझ्याच ॲटिट्यूडने बोल, तू उलट तिथे नाही जमत आहे मला असा त्यांना ॲटिट्यूड माझा तो अपेक्षित होता. की गृहमंत्री प्रेशराईज करतायत पण नाही तर करते मी, नाही जमत आहे मला, काय करू, अब क्या कर लोगे. हा जो कारण जनरली सिनियर असल्यावर आपण थोडेसे दबून वागतो, हा एक नॉर्मल ह्युमन स्वभाव आहे. प्रत्येक माणसाचा तो स्वभाव असतो की आपल्यापेक्षा वरचढ माणसाशी आपण दबून वागतो. ते त्यांनी मोडून काढलं माझ्या कॅरेक्टरच्या बाबतीत आणि ते त्यांना परफेक्ट माहिती होतं की हे असंच पाहिजे, जे करणं मला मजा आली. वाह, खूप मस्त. बरं एक महत्वाचा, हां, आपने बोला ये आपका फेवरेट कैरेक्टर है, तो आपने नहीं बोला, मैंने बोला. हाँ नहीं त्यांनी सांगितलं नाही, हो बोलले ते हो बोलले. तो इतना आपको सुपर इंस्पेक्टर किधर मिला वो बताओ. यस रियल लाइफ में ये तो सब रियल कैरेक्टर है, ये किधर मिले थे वो बताओ. हाँ, क्या था वो इंसिडेंस. और ये मैं मतलब सर, लोग इसी के लव स्टोरी के बारे में भी इतना क्यूरियस नहीं होते. ये इसके लिए कोई क्यूरियस है कि इंस्पेक्टर कहाँ मिला. मेरे को एक्चुअली हिंदी फिल्म प्रियंका चोपड़ा मैडम, हाँ, प्रियंका चोपड़ा मैडम हिंदी फिल्म में CI कैरेक्टर, नाम मेरे को नहीं है, ब्लैक ड्रेस ऐसा करे वो पॉलिटिशियंस तो झगड़ा के लिए एक पिक्चर आता है 7-8-9 ईयर्स बिफोर. वो टाइम में मेरे दिमाग में ये टाइप ऑफ कैरेक्टर कंपल्सरी डिजाइन करना पड़ता वो टाइम में है. प्रियंका चोपडाला बघून माझी बट सर ये सब लोग बोल रहे, अरे सर यहाँ पे सब लोग बता रहे रियल लाइफ स्टोरी और दिख रहा है ये डायरेक्टर का स्ट्रगल है प्रोड्यूसर मिलने के लिए. तो ये मूवी के पूछना चाहूंगी मैं, क्या आपको फर्स्ट मूवी के लिए प्रोड्यूसर मिलने का या फर्स्ट मूवी ऑन फ्लोर जाने का आपका स्ट्रगल एक्सपीरियंस जानना चाहूंगी. एक्चुअली मैडम मेरे के नहीं है, टोटल फिल्म इंडस्ट्री सबको डायरेक्शन डिपार्टमेंट के लिए मेरे को नहीं है. मराठी में तेलुगु एवरीथिंग किधर ये देखो बहुत स्ट्रगलिंग आता, आपको समझ नहीं आता क्या स्ट्रगलिंग है, कैसे वो प्रोड्यूसर से कैसे बात करते हैं, स्टोरी एक्सप्लेन करते हैं. मैं क्या एक बड़ा बिग प्रोड्यूसर के लिए मैं चेन्नई जाएंगे, बड़ा बिग प्रोड्यूसर. मेरा वाइफ मैं फ़्लाइट में क्या बोल रहे, वो ये 9 o'clock फ़ोन किया तो जल्दी आओ, 1 o'clock आफ्टरनून बोल रहे हैं. वो चेन्नई, हम हैदराबाद में. सो इमीडिएटली मेरा वाइफ से ना ये पूरा क्या बैंक में इमीडिएटली करके फ़्लाइट टिकट में मैं जाएंगे उधर.
सो उधर से इमीडिएटली वो ऑफिस में वही बैठ किया, मैं बैठ किया, मैं एंजाइटी, फ्लाइट में एंजाइटी, घर में एंजाइटी, भगवान की प्रेयर किया, अरे आज इतना बड़ा प्रोड्यूसर मैं स्टोरी बोलते हैं ना, मेरे को लाइफ आता, मेरे को बच्ची की लाइफ आता, बेटे की लाइफ आता, एवरीथिंग को फील में मैं आने के बाद में स्टार्ट करने के टाइम में वही स्लीपिंग है, वो टाइम में मेरे को कैसा फील आता, देख उतना दूर मेरा गोल्ड पूरा ला कर गोल्ड रखे ये कैसे फील, इतना बड़ा प्रोड्यूसर्स 100 crores रेंज प्रोड्यूसर, हाँ सो उसको को हमको देखते हैं ना स्मॉल डायरेक्टर है, बट डायरेक्टर की वही देखते हैं ना बड़ा प्रोड्यूसर है, फीलिंग समझ गया, वो फील्ड में जाएंगे हम। सो क्या हो, सो बाहर आते ना इमीडिएटली मेरा फोन आता मेरे वाइफ से कैसे इज ओके, पिक्चर ओके, क्या बोलना हम। सो रियलिटी प्रॉब्लम, व्हाट इज द रियलिटी डायरेक्टर, खरंय करेक्ट। सो भाई बड़ा रेंज आने के बाद में वो ये बोलते हैं ना बहुत बड़ा वायरल आता, बराबर। अभी तक वायरल आया था, बट बहुत मैं फेस किया एंड आल्सो सम प्रोड्यूसर मेरे को चांस दिए थे ना, मैं 6 फिल्म करेंगे, सम ऐसा पेन एक कलाकार कुटुंब के है, और ऐसा आने के बाद में क्या चलता, मैं डिज़ाइन करेंगे फिल्म, सो सेम टाइम सो ऐसे एंड मैं क्या बोले सर मैडम ये पिक्चर में प्रॉब्लम क्या समझ गया, थोड़ा 3-4 सीन्स कोरोना कॉम्पैक्ट सीन्स आता कोरोना टाइम में, सो वो सीन्स के लिए मेरा हैदराबाद में मैडम बोलिए फिल्म सिटी नियर बाई फिल्म नगर में, सो पूरा घर बंद करना, पूरा गन एक्चुअली अभी तक कोरोना टाइप सीक्वेंस चाहिए ना करने के बहुत मुश्किल है, पूरा घर में अंदर बैठ करना, करेक्ट। वो सीन्स सॉन्ग शूट करना, हम वो सीन्स वही दादा की मालूम, वही रेलवे स्टेशन चारमीनार, बहुत मुश्किल प्रॉब्लम्स एरियास में शूट किया, नॉर्मल कादू ये फिल्म्स। दिस फिल्म हैदराबाद आते हैं ना, सलमान खान शूट, शाहरुख खान शूट एंड धनुष शूट, प्रभास महेश बाबू किधर शूट करते उधर ही मैं शूट किया हैदराबाद। अरे वा किती मस्त, रियालिटी खूप मस्त, इतका अप्रतिम प्रश्न आहे तुला चॉकलेट आहे या प्रश्नावर, थँक्यू सो मच। पण म्हणजे पण आपल्या सगळ्यांना माहिती आहे की प्रेक्षकांना म्हणा किंवा बाहेर ग्लॅमर दिसतं, पण त्या ते ग्लॅमर मिळवण्यासाठी मागे खरं तर खूप मेहनत असते, प्रत्येकालाच तो पहिला ब्रेक मिळणं, काहींना खूप पटकन मिळतो, काहींना बराच वेळ जातो पहिला ब्रेक मिळायला, व्हॉट्सएव्हर खूप रिझन्स असतात। या चित्रपटाच्या निमित्ताने, गुगल आईच्या निमित्तानं मला तुमच्या तिघांकडनंही जाणून घ्यायचं आहे, ही नावं प्रेक्षकांसाठी नेहमीची होण्याआधीची गोष्ट मला सगळ्यांकडनं जाणून घ्यायची होती, किती मेहनत किंवा किती वर्षांच्या त्या स्ट्रगलनंतर तुमच्या वाट्याला तुमची पहिली कामं आली आहेत प्रणव? म्हणजे आता काय आहे ना, पहिलं काम मला खरंच लवकर मिळालं, मला पहिलं व्यावसायिक नाटक मिळालं आणि एक वर्कशॉप मी केलं होतं जिकडे खूप म्हणजे विजयाबाईंकडनं वगैरे आलेले स्टुडंट होते आणि त्याचा मी बेस्ट ॲक्टर होतो, मग ते नव्हते। सो माझं असं झालं की त्यांनी मला तिथेच सांगितलं तू व्यावसायिक नाटकात काम करायचंस म्हणून, करशील का? मी म्हटलं मी करीन, काहीच प्रॉब्लेम नाही, पैसे मिळतच। पण ना काय होतं ना, हा खेळ सुरू झाला, पण आता हा खेळ पुढे घेऊन जाणं, टिकवायचं आहे हे खूप कठीण असतं। मला पहिलं नाटक, दुसरं नाटक मला लगेच मिळालं, पण मला माझं तिसरं नाटक मिळतच नव्हतं आणि मी त्यासाठी खूप प्रयत्न केले, मला काही केल्या मिळत नव्हतं। खूप प्रयत्न करून मला लगेराव राजाबाई नावाचं नाटक मिळालं, संतोष पवारांकडे मला काम करायचं होतं आणि माझा हट्ट होता, कारण त्यावेळेला त्यांचे प्रयोग खूप व्हायचे नाटकाचे आणि त्याची गंमत अशी होती, एक म्हणजे अगदी छोटासा किस्सा सांगतो मी, की त्याच्यात ना मी समीर दादाची रिप्लेसमेंट करत होतो, समीर चौगुलेची, आणि ॲक्च्युली आनंदा कार्यकरची करणार होतो, पण मला करायला मिळाली पहिली समीर चौगुलेची रिप्लेसमेंट। आणि समीर चौगुलेचं काय माहिती, समीर चौगुलेला त्याचं ना डोक्यावरती खूप केस कमी असल्यामुळे त्याच्यावरती खूप विनोद होते त्याचे, आणि मला तर खूप केस, मग लिटरली मी त्या प्रयोगासाठी त्यातले 25 मरू नयेत, मला संतोष सरांनी सांगितलं होतं आपण काहीतरी वेगळं करूया, पण मला होतं की नाही यार, मी जर ही अपॉर्च्युनिटी मिस केली ना मला परत पुढे काम नाही मिळणार, तेवढ्यासाठी मी 0 मशीन मारली होती
आणि मला असं झालं होतं की काय व्हायचं, एका प्रयोगासाठी तो नसायचा, मग 2-3 महिने तो असायचा आणि मग तो परत एखाद्या प्रयोगासाठी नसायचा, कारण ते मी बरं केलं होतं. म्हणून मला सरांनी सांगितलं की नाही, आता तू आता कंटिन्यू कर म्हणून. तर तो 3 महिन्यांनी नसायचा, तेव्हा माझे केस वाढलेले असायचे आणि तेव्हा मला पुन्हा झिरो मशीन मारायला लागायची. सो ही एक गोष्ट मला खूप आठवते की यार हे आम्ही केलंय, किंवा आम्ही गल्ली गल्लीत जाऊन हे करायचो, शोज करायचो छोटे छोटे. लावणीचे कार्यक्रम मी खूप करायला लागलो होतो, कारण काय व्हायचं, नाटकात 75 रुपये, फार फार तर 200-250 रुपये पाकिट मिळायचं. पण एक लावणीचा कार्यक्रम केला ना, त्याच्यामध्ये अँकरिंग जर मी केलं तर त्याच्यामध्ये ना मला 400 रुपये मिळायचे, आणि वरती ना टीप वगैरे जे काय ते लोक द्यायचे, ते जमा व्हायचे ना, ते पण आमच्यामध्ये वाटायचं. तर खूप पैसे मिळायचे. असं व्हायचं कधी कधी की 500-600 रुपये मिळाले, आणि असे 4 प्रयोग 6 प्रयोग जर का महिन्याचे लागले तर 2400 रुपये मिळायचे. आपला महिना निघायचा त्याच्यामध्ये. सो ह्या गोष्टी खूप आठवतात यार, खूप इनिशियल डेज. खूप मजा आहे, खूप मजा आहे. हे माहिती नव्हतं मला. भारी. प्राजक्ता. मी असं म्हणेन की माझ्या प्रवासाला आत्ता कुठेतरी सुरुवात झाली आहे, आणि सुरुवातीलाच प्रेक्षकांच्या प्रेमामुळे मी घराघरात पोचले असं म्हणेन. नो डाऊट स्ट्रगल तर प्रत्येक भूमिकेसाठी, प्रत्येक प्रोजेक्टसाठी असतोच असतो. लोकांना खूप असं वाटतं की अरे काय सहज मिळालं, किंवा खूप लवकर करिअर झालं, किंवा अरे काय नशिबानं मिळालं, असं भरपूर लोकांना कित्येकदा वाटत असतं. पण असं नसतं. तुमचं जर ध्येय प्रामाणिक असेल, तुमची जर चिकाटी आणि जिद्द जर प्रामाणिक असेल, तर नो डाऊट तुमचा पहिला प्रोजेक्ट असू दे किंवा शेवटचा प्रोजेक्ट असू दे, लोक तुम्हाला तेवढंच डोक्यावर घेतात, या मताची मी आहे. आणि माझा प्रवास सुरू झाला नांदा सौख्य बरे या सिरियलपासून. झी चॅनलवर ही सिरियल होती. तेव्हा मी नुकतीच 10वी पासआउट झाले होते, आणि सुचित्राताई, आदेश बांदेकर सर यांच्या मार्गदर्शनाखाली मी जवळजवळ 2.5 वर्ष ती डेली सोप केली. नंतर संत सखू म्हणून जी एक तू माझा संगाती म्हणून सिरियल लागायची, तर त्याच्यात संत सखूची मी भूमिका केली होती. आणि नंतर तर अख्ख्या महाराष्ट्राने ज्या भूमिकेला डोक्यावर घेतलं, ती महाराणी येसुराणी साहेबांची भूमिका. मी म्हणते की कुठेतरी त्यांचाच वरदहस्त पाठीशी होता, आणि म्हणून ती भूमिका इतक्या छानपणे, इतक्या लहान वयात माझ्याकडून साकार झाली. म्हणजे अजूनही भूमिका जरी संपली तरी प्रेक्षक अजूनही त्या भूमिकेनं ओळखतायत. कुठेही गेलं तरी महाराणी साहेब किंवा राणीसाहेब, ताईसाहेब म्हणून मुजरा केला जातो. आत्ता परवाचीच गोष्ट वारीची मी सांगेन. सगळे वारकरी असतात, आजोबांच्या वयाचे सगळे असतात, पण मी गेले आणि ते अक्षरशः माझ्या येऊन पाया पडले की तुम्ही होतात म्हणून आम्हाला स्वराज्याचा इतिहास कळाला. आम्ही याच्या आधी ना येसूबाईंना पाहिलं, ना आम्हाला येसूबाई माहीत होत्या, पण तुमच्या रूपानं त्या आमच्यापर्यंत पोहोचल्या, आणि तुमच्या रूपानं तो इतिहास आमच्यापर्यंत पोहोचला. मी असं म्हणेन की याच्यासाठी स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेच्या टीमचं पूर्ण हे क्रेडिट आहे, चॅनलचं क्रेडिट आहे, अमोल दादांचं क्रेडिट आहे, आमचे जे डिरेक्टर होते कार्तिक केंढे सर, त्यांचं क्रेडिट आहे हे. आणि कुठेतरी खूप छान बॉन्डिंग झालं होतं आमच्या टीमचं, आणि म्हणून तो रोल मी इतक्या ताकदीनं करू शकले. पण खूप छान वाटतं की करिअरच्या सुरुवातीलाच प्रेक्षक एवढं प्रेम करतात. आपण 100% देतोच, तेव्हा तो रोल तितक्या पसंतीला उतरला जातो. सो तसाच हा सुद्धा प्रोजेक्ट आहे गुगल आई. मी असं म्हणेन की मी नो डाऊट 100% दिलेले आहेत याच्यामध्ये. स्पेसिफिकली मी असं सांगेन की हा प्रोजेक्ट जेव्हा मी शूट करत होते, तेव्हा माझी लास्ट इयर फायनल इयरची एक्झाम चालू होती इंजिनिअरिंगची. आणि मी प्रोजेक्ट घेताना सरांना विचारलं होतं की सर, आपलं त्या पिरियडमध्ये शूट आहे खरं, पण माझी नेमकी तेव्हाच रिटर्न एक्झाम असेल आणि फायनल एक्झाम आहे. सो सरांनी तेव्हा पण खूप छान सपोर्ट केला. आमचे जे प्रोड्युसर होते त्यांनी मला खूप छान सपोर्ट केला की आम्हाला या कॅरेक्टरसाठी तुम्हीच हव्या आहात, त्यामुळे आम्ही काही करतो पण ॲडजस्ट करू. सो मी 3 दिवस हैदराबादला शूटिंग करायचे, आणि 2 दिवस येऊन महाराष्ट्रात एक्झाम द्यायचे, परत हैदराबादला जायचे. एक शेवटचा दिवस होता आमचा शूटिंगचा, तेव्हा माझा फाईट सिक्वेन्स शूट सुरू होतं त्याचं. म्हणजे नॉर्मली आता पावसाळ्याचा सीझन आहे, चुकून जर रस्त्याने जाताना चिखल अंगावर उडाला तर आपण लगेच खूप हायपर होतो. पण आम्ही 3 दिवस फक्त चिखलात शूट करत होतो, भर पावसात, भर चिखल सगळा. सो त्याच्यात रिअलिस्टिक आम्ही शूट केलं. आणि
हे सगळं मेहनत करून मी इंजिनिअरिंगला फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्शन वा. विदाऊट एनी बॅकलॉग पास झाले. सो तसंच मला असं वाटतं की इंजिनिअरिंगला जो सक्सेस मला मिळाला तसाच सक्सेस आमच्या या गुगल आय नावाच्या चित्रपटाला सुद्धा मिळेल, कारण प्रेक्षकांचं प्रेम आहे. आता ट्रेलर लॉन्च झाला, सॉन्ग रिलीज झालेले आहेत. सो इन्स्टाला सगळीकडे ट्रेंडिंग आहेत सॉन्ग आपले. सो मला असं वाटतं की प्रेक्षकांनी ऑलरेडी रिस्पॉन्स तर छान दिलेलाच आहे आणि नक्की ते चित्रपटाला सुद्धा तितकाच मोठा रिस्पॉन्स देतील. अश्विनी, इतके वर्षाचं करिअर आहे आणि खरं तर आत्ता ना कॉम्पिटिशन जास्त आहे कारण सोशल मीडिया, पण आधीची परिस्थिती मी म्हणेन की तिथपर्यंत पोहोचणंच हा एक टास्क होता. मला तुझ्याकडनं जाणून घ्यायचं आहे पहिल्या ब्रेकचा किस्सा, किती स्ट्रगल होता त्याआधी? खरं सांगायचं ना तर पहिल्या ब्रेकसाठी मला फारसे कष्ट पडले नाहीत, पण मला तेव्हा जास्त कष्ट पडले घरच्यांना कन्व्हिन्स करायला, कारण मी मेरिट स्टुडंट होते. 10वी-12वीत मेरिटमध्ये आले होते. त्यामुळे आई माझी वकील होती आणि हिटलर पण होती. त्यामुळे तिला, आणि आमचं कोणीही नाही आहे, म्हणजे बरोबर. दूरदूरचे नातेवाईक, मुंबईशी आपला काही घेणं देणं संबंध नाही. असं असताना मी फक्त भरतनाट्यम डान्सर आहे. तेव्हा मी क्लासेसही घेत होते आणि 12वी जस्ट झाल्यावर एका भरतनाट्यमच्या प्रोग्राममधनंच मला संतोष कोल्हे त्यांनी पहिल्यांदा सिरियलची ऑफर दिली. आणि हो, संतोष सरांना मी जेव्हा मुंबईत भेटायला आले तेव्हाच हे हैदराबादच्या फिल्मची बोलणी चालली होती, तिथे जाऊन भेटून आले. तर त्या 2 फिल्म्स मला पहिले मिळाल्या. म्हणजे ॲक्च्युली हे 3 प्रोजेक्ट, 2 फिल्म्स आणि 1 सिरियल एकत्र चालू होती. एकत्र. हां, त्यामुळे तो स्ट्रगल नव्हता माझा, पण आईला कन्व्हिन्स करणं, आई बाबांना कन्व्हिन्स करणं वॉज द स्ट्रगल. आणि नंतर तो प्रवास फारच, म्हणजे त्यांना एकदा त्यांनी येऊन बघितलं की कशी काम करते मुलगी, जरा ॲप्रिसिएट. ॲक्च्युली पछाडलेलाच्या प्रीमियरला महेश दादांनी आईला सांगितलं की अहो किती नॉटी आहे तुमची मुलगी वगैरे. तर आई रडायला आली होती की अरे बापरे काय आता या मुलीचं. मग ते म्हटल्यावर मी खूप कौतुकाने बोलतोय की ती आम्हाला इतकी आवडते, कारण पछाडलेल्याच्या वेळेला मी FYला वगैरे होते. तर त्यामुळे हां, तर त्यांनी असं कौतुकाने आईला सांगितलं. आईला वाटलं की शाळेतनं कसे निरोप यायचे तसंच आहे. पण त्याच्यानंतर हिंदी सिरियल्स मी बऱ्यापैकी केल्या. पण खरा स्ट्रगल सांगू का तुला काम मिळवण्याचा, तो आई झाल्यानंतरचा होता. हो हो, एक तर काम कारण करायचं, शून्यापासून सुरुवात असते शून्यापासून परत. सुरुवात, आणि आपलं ते एक काळीच ठेवून आपण कामाला जायचं. जातो, हो. त्यात मी पुण्याची, म्हणजे ते इतकं त्रासदायक होतं ना मला. मी पहिल्या दिवशी जेव्हा इथे शूटला आले तेव्हा मी रात्रभर रडत होते, कारण का मी माझं लेकरू घरी ठेवून आले होते आणि मी एकाच दिवसाचं शूट होतं ते. पण म्हणजे माझं ती मानसिक तयारी की ते लेकरू ठेवून यायचं, आणि त्या 2 वर्षातनं सिरियलची गणित टोटली बदलली होती. बरोबर. म्हणजे सिरियल एका व्यक्तीभोवती फिरायला लागली होती. आणि सुरुवातीपासूनच मी लीड्स केले होते, किंवा सिरियलमध्ये पण खूप अशा महत्त्वाच्या भूमिका, म्हणजे हिंदी सिरियलमध्ये आता मॅक्सिमम निगेटिव्ह लीड्सच केले होते, किंवा इव्हन तारक मेहतामधली रुक्मिणी अजूनही लोक ओळखतात. त्यामुळे नंतर मला असं वाटलं की त्या भवऱ्यात नाही मला काम करायचं, की म्हणजे एक महत्त्वाची व्यक्ती आणि तिच्या बाजूला जो काय एक भवरा आहे की हां, त्याच्यात मी नाही कुठे बसू शकत, आणि ॲट व्हॉट कॉस्ट, की माझं लेकरू सोडून मी इथे यांच्याभोवती फिरत राहायचं, हे मला पटत नव्हतं. तर तेव्हा मी खूप विचार करत होते की काम तर करायचं आहे, पण आपल्या मनासारखं काम येईपर्यंत आपण थांबूयात, अशा विचारात होते मी. आणि विशाल इनामदार माझा खूप आधीपासूनचा मित्र होता. तो संशय कल्लोळ नावाच्या चित्रपटाची जमवाजमव करत होता. विशाल मित्र असल्यामुळे मी त्याला म्हणलं चल मी तुला मदतीला येते, लिखाण वगैरेच्या बाबतीतही मी त्याला मदत करू शकत असते. मग तो म्हणला अगं काम का नाही करतेस गदडे. म्हणलं नको रे, म्हणजे एक तर मी जाड झाली आहे वगैरे वगैरे, असे खूप सारे कॉम्प्लेक्सेस. तर म्हणलं ही आपण तुला साडीत गुंडाळू. बरं चला, चांगली गोष्ट आहे. म्हणून संशय कल्लोळ, म्हणजे आफ्टर माय प्रेग्नन्सीचा जो सगळा तो एक ब्रेक होता, त्याच्यानंतर मी संशय कल्लोळ नावाची फिल्म केली. आणि मग मला कॉन्फिडन्स आला की बॉडी शेमिंग वगैरे, हे जाड होणं वगैरे, हे सब झूट आहे. आपण चांगलं काम केलं तर आपण पडद्यावर चांगलेच दिसतो, हा कॉन्फिडन्स आला. आणि खरं सांगू मजा, म्हणजे तर संशय कल्लोळमध्ये माझा रोल फार छोटा होता, पण तरी नंतर व्हॉट्सअप लग्न असो, वरण भात असो, फुलराणी असो, या सगळ्या कॅरेक्टर्सनी ना
आधी कसं व्हायचं की हां, कुमकुममधली नम्रता आहे, याच्यातली रुक्मिणी आहे, जगावेगळीमधली नेहा आहे, असं हे होतं. पण या चित्रपटांनी ना ही अश्विनी कुलकर्णी आहे अशी ओळख मला वा. दिली. त्यामुळे ते थांबण्याचं ना एक सार्थक झालं आणि कुठेतरी गर्दीत हरवण्यापेक्षा मी ठाम रोल Prominent माझा role. माझा बरोबर. आणि तो मला चोपायचा आहे अशाच दृष्टीने मी काम शोधत गेले आणि देवदयेने ती मिळत गेली. खरं. पण त्यासाठी थांबणं म्हणजे आता कसं प्राजक्ताचं बोलणं होईपर्यंत जो पेशन्स मी दाखवला तो पेशन्स मी करिअरच्या बाबतीतही दाखवला आणि आय एम हॅपी. खूप मस्त. आणि ॲक्च्युली ते म्हणजे मी म्हणूनच मी विचारलं की आपल्याला ग्लॅमर दिसतं किंवा रोज टेलिव्हिजनवर दिसणारे पिक्चरमध्ये दिसणारे चेहरे दिसतात, पण त्याच्या मागे खरंच खूप प्रत्येकाची मेहनत असते आणि हीच मेहनत तुम्ही गुगल आई या चित्रपटासाठी केली आहे. 26 जुलैला येतोय हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला. मला प्रत्येकाकडनं जाणून घ्यायला आवडेल, मी थिएटरमध्ये जाऊन पिक्चर बघितल्यानंतर या थिएटरमधनं बाहेर पडताना मी माझ्याबरोबर काय घेऊन बाहेर पडीन. सर रिझन बताइए मुझे. यस यस माझ्या फिल्म गूगल आई, माझ्या फिल्में नहीं है, तुझा फिल्म गूगल आई. वाह वाह. अभी क्यों आपको मैं बोला, पिक्चर अच्छा कंटेंट है, अच्छा लव ड्रामा है एंड भारी भारी लोकेशन में मैं शूट किया एंड साउथ स्टाइलो मराठी फिल्म, साउथ स्टाइलो मराठी फिल्म, मराठी फिल्म मीन्स मजा मराठी फिल्म. साउथ डायरेक्टर पिक्चर कैसा पिक्चर करते अच्छे हो ऐसा मैं करेंगे. मैं फील आप मराठी मानसा की आई एम रिक्वेस्टिंग आपको एक बार पिक्चर थिएटर की जाओ, नक्की नक्की पिक्चर बघा, नक्की बघणार. आने के बाद में मैं डेफिनेटली फिल्म कलाकार के नहीं है, एवरी फैमिली की इम्पोर्टेंट, एवरी फैमिली की चिल्ड्रंस. क्या घर में 10 साल चिल्ड्रंस आए हो वही चिल्ड्रंस ने लेके घर के फिल्म की जाओ. वो फिल्म में वल्गरिटी नहीं है, डबल मीनिंग डायलॉग्स नहीं है, क्लियर क्वालिटी एक्सलेंट फैमिली मूवी एंड सस्पेंस 100%. ऑडियंस मैं बड़ा बातें नहीं बात है, ऑडियंस बैठ करने के बाद में डेफिनेटली का पिक्चर ऑडियंस इन्वॉल्वमेंट के इन्वॉल्व होके देखेगा. देखते हैं. सो दिस इज़ अभी मैं क्यों बोले 4 दिन में पिक्चर रिलीज है, वो डायरेक्टर बोलना ज़रूरी है. सो प्लीज़ सपोर्ट करो. डेफिनेटली गूगल आई फिल्म देखने के बाद में अच्छा है तो सपोर्ट करो. सपोर्ट करने के बाद में पिक्चर मराठी में हमको बहुत पिक्चर करने की मराठी मन से सपोर्ट करो. 100% मराठी माणसाला बहुत पसंद ही मिळतं. सो प्लीज सपोर्ट करो सर गूगल आई फिल्म. थँक्यू व्हेरी क्या मच. बात. खूप मस्त. प्रणव. काय प्रेक्षक घेऊन जातील या प्रश्नाचं उत्तर खूप सोपं आहे. या प्रश्नाचं उत्तर हे आहे की आपण नेहमीच साऊथचे सिनेमे पाहायला गर्दी करतो. माझं असं म्हणणं आहे की साऊथचा सेम पॅटर्न घेऊन आपला मराठी सिनेमा आलेला आहे. सो तुम्ही हीच गोष्ट या सिनेमातनं घेऊन जाल. तुम्हाला आवडणारा साऊथचा सिनेमा मराठीमध्ये आला आहे आणि आता त्या मराठी पॅकेजमध्ये तुम्ही हा सिनेमा पाहू शकता. सो ही गोष्ट तुम्ही घेऊन जाल. आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे खूप छान लोकेशन्स आहेत या सिनेमामध्ये आणि ते लोकेशन्स तुम्हाला पाहायला आवडतील. ते मध्ये नाही का ते एक रील व्हायरल झालं होतं की अगर आप कहीं घूमना चाहते हो और आपके तो आप आपका गूगल मैप ओपन कीजिए और वहाँ पे घूम के आइए. फ्रान्स में निकल रहे हैं. सो माझं काय म्हणणं माहिती आहे, आपल्याला फिरायला जर आपल्याला लोकेशन्स पाहायचे असतील ना त्याच्यासाठी सुद्धा हा सिनेमा पाहायला या. कारण केरला आणि हैदराबाद वगैरे इथे आपण काही असं पटकन निघून जाऊ शकत नाही, बरोबर. तर ते तुम्हाला पाहायला आणि मराठीमध्ये माझ्या अंदाजानुसार पहिल्यांदाच इतके सुपर्ब लोकेशन्स तुम्हाला पाहायला मिळतील. याचं भारतातले हां आणि सिनेमॅटोग्राफी याची फार अप्रतिम आहे. सो ते तुम्ही घेऊन जाताना. सो ओव्हरऑल पॅकेज आहे आणि हे पॅकेज तुम्ही घेऊन जाल आणि निश्चितपणानं एखाद्या दिग्दर्शकाला त्याचा सिनेमा आणण्यासाठी काय स्ट्रगल करावा लागतो हे सुद्धा तुम्ही या सिनेमातनं घेऊन जाल. खूप मस्त. प्राजक्ता. मी असं म्हणेन की एका
साऊथ इंडियन डिरेक्टरला मराठी फिल्म इंडस्ट्रीमधल्या मराठी स्टारकास्टना घेऊन चित्रपट मराठीत करावासा वाटतो. ही गोष्टच माझ्यासाठी खूप मोठी आहे. आम्ही तर आमचे 100% दिलेले आहेत आणि खूप छान प्रॉडक्ट तयार झालेलं आहे की जे 26 जुलैला तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तुमच्या जवळच्या थिएटर्समध्ये बघायला मिळणार आहे. सो कलाकार म्हणून तर आम्ही आमचं काम केलेलं आहे आणि आता जबाबदारी आहे तुमची प्रेक्षक म्हणून. सो थिएटरमध्ये जाऊन नक्की 26 जुलैला चित्रपट बघा आणि चित्रपट बघितल्यानंतर तुम्हीच आम्हाला सांगा की या चित्रपटामधली कुठली गोष्ट किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला आवडल्यात. सो याच्यासाठी आत्ता काही दिवस राहिलेले आहेत फक्त. सो स्टे ट्यून फॉर गुगल आई आणि नक्की जाऊन थिएटरमध्ये बघा. अश्विनी? ड्रामा, इमोशन्स, फॅमिली बॉन्डिंग, लव्ह बॉन्डिंग, म्युझिक, सस्पेन्स, थ्रिलर, फाईट आणि एंटरटेनमेंट. हे सगळं 8 तुम्ही गोष्टी सांगितल्या हिने. या सगळ्या गोष्टी तुम्ही आमची फिल्म बघून घरी जाताना तुमच्या बरोबर नेणार आहात. क्या बात. त्यामुळे प्लीज 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 आता या दोघांनी सांगितलंच आहे की थिएटरमध्ये जाऊन तुम्ही प्लीज ही फिल्म बघा. ॲक्च्युली सगळ्याच मराठी फिल्म्स बघा, पण आमची फिल्म आधी बघा. जवळच्या थिएटरमध्ये लागली असेल, जवळच्या थिएटरमध्ये नसेल तर लांबच्या थिएटरमध्ये जाऊन बघा, पण प्लीज गुगल आई थिएटरमध्ये जाऊन बघा. इथे आत्ता जे प्रणव सांगत होता की मराठी फिल्मला प्रोड्युसर मिळत नाही, डिरेक्टरला प्रोड्युसर मिळत नाही वगैरे वगैरे, इथे आज एका मराठी फिल्मला साऊथमधनं प्रोड्युसर डिरेक्टर मिळालेले आहेत. त्यामुळे मराठी इंडस्ट्रीला एक खूप छान रंजक वळण देणारी ही फिल्म ठरू शकते आणि अर्थात याच्यासाठी तुमच्या आशीर्वादाशिवाय अजून काहीच लागणार नाही आहे. त्यामुळे प्लीज थिएटरमध्ये या, आम्हाला आशीर्वाद द्या. आम्ही आमच्या परीने जास्तीत जास्त चांगलं देण्याचा प्रयत्न केला आहे, पण तुम्ही बघा. मी कायम म्हणते फर्स्ट सी इट देन से इट. त्यामुळे नक्की फिल्म बघा, आवडली तर जरूर कळवा, नाही आवडलं तर हक्काने कान धरा, पण बघा आणि सांगा. क्या बात. खूप मस्त. थँक्यू सो मच तुम्ही इथे आलात, इतक्या छान गप्पा मारल्या. तुमच्या संपूर्ण टीमला 26 जुलैसाठी खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. थँक्यू सो मच.